आमच्या मॅडमचं खेळणं चाललंय तोपर्यंत म्हटलं घरातली बाकी कामे उरकून घ्यावी. तसाच पटकनच ना बाकीची कामे केली होती, राहिली होती ती फक्त फरशी पुसायची. म्हटलं मग पटकन फरशी पुसून आंघोळ करून घ्यावी, कारण आंघोळ केल्यानंतर ना फरशी अजिबात पुसू वाटत नाही मला. आणि त्याच्यामध्ये ना थंडी सुद्धा प्रचंड वाढल्या, त्यामुळे तसं कामाला जरा लेटच होतोय. फरशी पुसून घेऊन ना मी आणि चिमणीनं दोघींनी सुद्धा मस्त अशी आंघोळ करून घेतली. आणि आंघोळ झाल्या झाल्या मॅडमना लागते भूक, मग काय जिरा राईस बनवला होता तोच तिला घेतला खायला. ती आपली मस्त एन्जॉय करत ना जेवण करत होती. आणि भात गरम होता म्हटल्यावर मी फुकत होते, तर माझं बघून ती सुद्धा फुकत होती. आता त्या दिवशी ना माझं एक पार्सल आलं होतं जे तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं. मी जास्त करून शॉपिंग ना मिशोवरूनच करते, कारण का तर स्वस्तामध्ये मस्त भेटून जातं तिथे. हा ड्रेस ना मला फक्त 200च्या आतमध्येच भेटलेला आहे आणि याची क्वालिटी सुद्धा मस्त आहे, आपण डेली वेअरला वापरू शकतो. तुम्हाला सुद्धा ड्रेसची लिंक हवी असेल तर कमेंट करा. त्या दिवशी यात्रेला गेलो होतो ना, तिथून असे 6 कप आणि हे ना असं शो साठी मी घेऊन आलेली आहे. छोटे छोटे कप आटले, जे पाहुणे बोलतात ना थोडा चहा द्या त्यांच्यासाठी. आणि हे फक्त ना मला 100 रुपयाला भेटलं माहितीये का. आता संध्याकाळी आईकडे गेले तर ऑनलाईन अजून एक साडी आलेली होती, त्याच अनबॉक्सिंग करत होती आई. आणि ही साडी ना मला खूप जास्त आवडली, कारण मला अशा साड्या आवडतात ज्या अंगाला चापून चुपून बसतात. घरी निघून आलो तर चिमणी ना काम करून दमून आलेल्या पप्पाला पावडर लावायचं काम करत होते. तेवढ्यामध्ये दादू सुद्धा आला, मग काय ती लागली दादूच्या माग. त्यांची मस्ती काय कधी संपत नाही. 2 दिवस झाले एवढी थंडी वाजायली, तुमच्याकडे काय म्हणते थंडी. आम्ही मात्र सगळ्यांनी ना आपापल्या सासवा जाऊन ना मस्त शेकोटी करायचं काम चालू केलं होतं. आणि आमच्या मॅडमना ना शेकोटी करायला खूप जास्त आवडतं. तर आमच्या इथे जाय केला होता, तर एक एक करून ना सगळेजण येत होती मस्त अशा शेकायला.